वेलकम टू अल्फ़ा 360 डिग्री एकेडमी। आज हम शुरू करते हैं फिजिक्स का थोड़ा कंसेप्चुअल पार्ट हम देखते हैं। सबसे पहले युनिट्स अँड डायमेन्शन सुरू करते हैं, ठीक आहे। त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, तो सुरुवातीला जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत किंवा इम्पॉर्टंट बिट्स आहेत त्याच्याबद्दलच आपण डिस्कशन करणार आहोत। काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या काही डिस्कस करणार नाही, जे ऑलरेडी तुम्ही शिकलेले आहात, बरोबर आहे, ठीक आहे। मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, ठीक आहे, जे ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शन ॲनालिसिसमध्ये येतं, ठीक आहे। मग आता प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचं काय म्हणणं आहे, तर प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचं असं म्हणणं आहे की ज्या सेम डायमेन्शन असलेल्या क्वांटिटीज आपण काय करू शकतो, ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकतो। काय करू शकतो, ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट। कोणत्या क्वांटिटीज आपण ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकतो, ज्यांचे डायमेन्शन सेम आहे। किंवा प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी असं म्हणणं आहे की जे काही फिजिकल इक्वेशन असतं त्या फिजिकल इक्वेशनमधल्या ईच टर्मचे डायमेन्शन सेम असतात। काय असतात, फिजिकल क्वांटिटीमधल्या किंवा फिजिकल इक्वेशनमधल्या ईच क्वांटिटीचे डायमेन्शन्स काय असतात, सेम असतात। दुसरी गोष्ट त्याचं म्हणणं आहे की ज्या क्वांटिटीचे डायमेन्शन सेम आहेत अशाच क्वांटिटी आपण ॲड किंवा काय करू शकतो, सबस्ट्रॅक्ट करू शकतो। जसं मी लिहिलं आहे, सेम डायमेन्शन कॅन ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड। पण बघा, डिफरंट क्वांटिटीचे जे काही डायमेन्शन डिफरंट आहेत क्वांटिटीचे, अशा क्वांटिटीला आपण ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकत नाही। अशा क्वांटिटीला तुम्ही मल्टिप्लाइड अँड डिवाइड करू शकता। काय करू शकता, मल्टिप्लाइड अँड डिवाइड। जसं आता मी म्हटलंय की बघा, आता मी म्हटलं सेम क्वांटिटीचे डायमेन्शन, जसं वेलॉसिटीला मी ॲड करू शकतो, इक्वल टू मला वेलॉसिटी मिळणार, बरोबर। तसं 2 मीटर पर सेकंड आणि 4 मीटर पर सेकंड इक्वल टू 6 मीटर पर सेकंड। फोर्स आणि वेलॉसिटी, आता या दोन्ही क्वांटिटीचे डायमेन्शन काय आहे, तर डिफरंट आहे, यांना मी ॲड करू शकत नाही, यांना आपल्याला ॲड करता येत नाही, बरोबर ना। ते हे झालं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचं म्हणणं की कोणत्या क्वांटिटीला आपण ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकतो, ज्यांचे डायमेन्शन सेम आहेत, बरोबर ना। कोणत्या क्वांटिटीला तुम्ही मल्टिप्लाय डिवाइड करू शकता, ज्यांचे डायमेन्शन डिफरंट आहे अशाला तुम्ही मल्टिप्लाय डिवाइड करू शकता, पण ॲड आणि सबस्ट्रॅक्ट आपल्याला करता येणार नाही, ठीक आहे। त्यानंतर पुढे जाऊया, बघा एक एक्झाम्पल आपण घेऊयात आहे। इथे दिले आपल्याला F इज इक्वल्स टू A डिवायडेड बाय AX प्लस BT। त्याच्यामध्ये फोर्स F फोर्स आहे, X पोझिशन आहे आणि T काय आहे, टाईम आहे, बरोबर। मग आता प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटीचं काय म्हणणं आहे की ईच टर्मचे डायमेन्शन सेम असतात। मग या टर्मचे डायमेन्शन, या टर्मचे डायमेन्शन आणि या टर्मचे डायमेन्शन, तिन्ही पण टर्मचे डायमेन्शन्स काय असतील, सेम असतील। मग असं जर असेल तर मी AX इक्वल टू काय लिहू शकतो, F काय लिहू शकतो, AX इक्वल टू F। तर A बरोबर मला काय लिहिता येईल रे, FX लिहिता येईल, बरोबर। तर A इक्वल टू फोर्सचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहे M1 L1 T-2 आणि पोझिशनचे डायमेन्शन माहिती आहे आपल्याला L1। तर A चे डायमेन्शन्स काय असतील, तर A चे डायमेन्शन येतील M1 L2 T-2। सेम आपल्याला काय करता येईल, BT इक्वल टू F करता येईल। काय करता येईल, BT इक्वल टू F। तर B इक्वल टू F डिवायडेड बाय T। F चे डायमेन्शन पुट केले, टाईमचे डायमेन्शन पुट केले, त्याच्यावरनं आपण कोणाचे डायमेन्शन फाइंड केले, B चे डायमेन्शन। असे जे काही फिजिकल इक्वेशन आपल्याला दिले जातात याच्यामधले काही A आणि B चे डायमेन्शन्स आपल्याला विचारले जातात, त्यावेळेस तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी यूज करायचा आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की ईच टर्मचे डायमेन्शन सेम असतात। काय असतात, ईच टर्मचे डायमेन्शन सेम, ठीक आहे। त्यानंतर पुढे जाऊया, हा दुसरा ॲप्लिकेशन आहे डायमेन्शनल ॲनालिसिसचा, ज्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला बनवायला सांगतात, बरोबर ना, एक्सप्रेशन बनवायला सांगतात। जसं इथे एक्झाम्पल घेतलं आपण इथे की एक रिव्होल्यूशन, टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ सॅटेलाइट दिले अराउंड दी अर्थ डिपेंड्स ऑन युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, मास ऑफ द अर्थ, बरोबर, रेडियस ऑफ द सर्क्युलर ऑर्बिट, बरोबर, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर टाइम। कोणासाठी एक्सप्रेशन बनवायचं आहे, मग तुम्हाला काय करायचं आहे, टाइम कोणाकोणावरती डिपेंड करतोय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, मास आणि रेडियसवरती। मग तुम्हाला लिहायचं टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस। मग आता कसा डिपेंड करतो हे आपल्याला माहित नाही, म्हणून आपण त्याची पॉवर, G ची पॉवर काय लिहिली X, M ची पॉवर काय लिहिली Y आणि R ची पॉवर आपण काय लिहिली आहे, Z लिहिली, बरोबर। मग आपलं टार्गेट काय आहे, तर आपण X, Y आणि Z च्या व्हॅल्यूज जर फाइंड केल्या तर आपल्याला त्याचं रिलेशन मिळेल। समजा X ची पॉवर 1 आली, याचा अर्थ T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द G आहे। समजा M ची पॉवर 1/2 आली, तर याचा अर्थ T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रूट ऑफ M आहे। तर मग आपल्याला X, Y आणि Z च्या व्हॅल्यूज काय करायच्या, फाइंड करायच्या। मग आता T, G, M आणि R आहे, मग तुम्ही इकडच्या साईडला टाइमचे डायमेन्शन पुट करा, G चे डायमेन्शन पुट करा, M चे डायमेन्शन पुट करा, R चे डायमेन्शन पुट करा। याची पॉवर X, Y आणि Z आहे, बरोबर। त्यानंतर पॉवरला तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या, बरोबर। काय करा, पॉवरला याच्यासोबत काय करा, मल्टिप्लाय करून घ्या। त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला इकडच्या पॉवरसोबत त्याला काय करायचं, कम्पेअर करायचं आहे आणि कम्पेअर करून X, Y, Z च्या व्हॅल्यूज काय करायच्या, फाइंड आउट करायच्या। X, Y, Z च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर पुन्हा या इक्वेशनमध्ये आपण त्यांना काय करणार, पुट करणार। जसं आता बघा इथे X इक्वल टू -1/2 आलाय, X इक्वल टू काय आलाय, -1/2, बरोबर। बघा Y इक्वल टू किती आलाय, -1/2 आणि Z इक्वल टू किती आलाय, 3/2। म्हणून T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू G टू दी पॉवर -1/2, M टू दी पॉवर -1/2 आणि R टू दी पॉवर 3/2। हे रिलेशन मिळेल आपल्याला टाइमचं। हा एक ॲप्लिकेशन आहे डायमेन्शनल असेल, याच्यावरती एक्झाम्पल्स विचारल्या जाऊ शकतात, बरोबर, ठीक आहे। त्याच्यानंतर हे लिस्ट काउंट, ज्या यावर्षी याच्यावरतीच एक्झाम्पल डायरेक्ट विचारला होता, बरोबर। आता लिस्ट काउंट म्हणजे काय असतो, मिनिमम लेंथ मेजर्ड बाय एनी इन्स्ट्रुमेंट
एखादा इन्स्ट्रुमेंट तो किती मिनिमम लेंथ मेजर करू शकतो तो त्याचा असतो रे लिस्ट काउंट असतो, बरोबर. मग काही स्टँडर्ड आपण बघितले, समजा मीटर स्केल आहे, काय आहे मीटर स्केल, तर मीटर स्केलचा स्टँडर्ड जो लिस्ट काउंट असतो तो 0.1 सेंटीमीटर असतो. त्याच्यानंतर जर आपण वर्नियर स्केल घेतली, वर्नियर कॅलिबर घेतला तर त्याचा लिस्ट काउंट 0.01 सेंटीमीटर असतो. आणि जर का आपण स्क्रू गॉज घेतला तर त्याचा किती असतो 0.001 सेंटीमीटर असतो, ठीक आहे. त्यानंतर बघा एररकडे आपण थोडं जाऊया. एररवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. सगळ्यात पहिले बघा ॲब्सोल्यूट एरर. आता आपण काय करतो, सगळ्यात पहिले रिडिंग्स घेतो. काय घेतो, जेव्हा एखादा एक्सपेरिमेंट तुम्ही परफॉर्म करता त्यावेळेस काय करता, काही रिडिंग्स घेतला. मग मी एन रिडिंग्स घेतल्या, A1 A2 A3 अप टू AN, या काय झाल्या तुमच्या रिडिंग्स झाल्या. मग आता आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू नसते, काय नसते ट्रू व्हॅल्यू. मग आपण सगळ्यात पहिले काय फाइंड करण्याचा प्रयत्न करतो, ट्रू व्हॅल्यूला फाइंड करण्याचा प्रयत्न करतो, किंवा ज्याला आपण मीन व्हॅल्यू म्हणतो. काय म्हणतो, मीन व्हॅल्यू, डिनोटेड ॲज अ ए मीन, बरोबर. मीन म्हणजे ॲव्हरेज, मीन म्हणजे काय असतं ॲव्हरेज. मग आता ॲव्हरेज कसं फाइंड केलं जातं, किंवा हे बघा ए ट्रू लिहिलं मिला, इथे ट्रू व्हॅल्यू आहे. मग आपण ॲव्हरेज कसं काढतो, सगळ्यांची ॲडिशन डिवायडेड बाय एन, बरोबर. मग A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 अप टू AN डिवायडेड बाय एन, याने आपल्याला ट्रू व्हॅल्यू मिळणार किंवा मीन व्हॅल्यू मिळणार. त्याच्यानंतर आपण ॲब्सोल्यूट एरर फाइंड करणार. काय फाइंड करणार, ॲब्सोल्यूट एरर. मग ॲब्सोल्यूट एरर पहिल्या रिडिंग्समधला ॲब्सोल्यूट एरर काय असेल, डेल्टा A1 इज इक्वल्स टू A1 मायनस काय असेल तुमची मीन व्हॅल्यू, बरोबर. दुसऱ्या रिडिंगमधला ॲब्सोल्यूट एरर A2 मायनस मीन व्हॅल्यू. असे किती रिडिंग्स आहे आपल्याकडे एन, मग डेल्टा AN इज इक्वल्स टू AN मायनस काय असेल A मीन असेल, बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर मीन ॲब्सोल्यूट एरर. मीन म्हणजे ॲब्सोल्यूट एररचा ॲव्हरेज आपण घेणार. मग आता आपल्याकडे काय काय पहिल्या रिडिंगमधलं ॲब्सोल्यूट एरर काय आहे, डेल्टा A1 डेल्टा A2 डेल्टा A3 अप टू डेल्टा AN. मग आपण काय करणार, यांचा ॲव्हरेज घेणार. मग डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 अप टू डेल्टा AN डिवायडेड बाय एन, याने मिळणार आपल्याला मीन ॲब्सोल्यूट एरर, ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रॅक्शनल एरर किंवा रिलेटिव्ह एरर. मग मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू, मीन ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय मीन व्हॅल्यू, बरोबर. याने आपल्याला कोणता एरर मिळतो, फ्रॅक्शनल एरर किंवा रिलेटिव्ह एरर म्हणतो. आणि यालाच जर का आपण 100ने मल्टिप्लाय केलं, काय केलं आपण, यालाच 100ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पर्सेंटेज एरर मिळतो. काय मिळतो, पर्सेंटेज. बघा इथे मग आपण मी याला काय केलं, यालाच रिलेटिव्ह एररला, कोणत्या एररला, रिलेटिव्ह एररला जर का मी 100ने मल्टिप्लाय केलं तर मला कोणता एरर मिळतो, पर्सेंटेज एरर मिळतो. कोणता एरर मिळेल, पर्सेंटेज, ठीक आहे. त्यानंतर बघा आता जर आपण दोन क्वांटिटीला जर ॲड करत असेल किंवा सबस्ट्रॅक्ट करत असेल, बरोबर. एरर इन द मॅथमॅटिकल ऑपरेशन, पहिलं ऑपरेशन आहे कोणतं तुमचं, ॲडिशन. मग माझ्याकडे काय Z इक्वल टू A प्लस बी, दोघांना मी काय केलं, ॲड केलं. मग A मधला जो एरर आहे तो आहे डेल्टा A आणि B मधला एरर किती आहे, प्लस मायनस डेल्टा B. तर Z मधला एरर किती असेल, बरोबर. तर Z मधला एरर बघा किती असेल, तर डेल्टा Z इज इक्वल्स टू असतो डेल्टा A प्लस काय असतो डेल्टा B. हा तुम्हाला Z मधला एरर मिळेल, बरोबर. मी काय म्हटले, ज्या दोन क्वांटिटी तुम्ही ॲड करता A आणि B, त्यांच्यामधला A मधला एरर किती आहे, डेल्टा A, B मधला डेल्टा B, तर Z मधला किती असेल, डेल्टा Z. आणि डेल्टा Z इज इक्वल्स टू डेल्टा A प्लस काय मिळावं, डेल्टा B असेल. जसं इथे बघा, फाइंड A प्लस B, बरोबर. A इक्वल टू काय दिला आहे, 5 प्लस 0.02 आणि B इक्वल टू 3 प्लस मायनस 0.0. आपण एररला प्लस मायनसमध्ये लिहित असतो, बरोबर. तर A प्लस बी काय असेल, तर A प्लस बी बघा, A प्लस बी हा A आहे आणि हा B आहे. तर 5 प्लस 3 किती येणार, एरर. A मधला एरर किती आहे, 0.02 आणि B मधला एरर किती आहे, 0.03, बरोबर ना. तर मी जर का आता याला ॲड केलं तर 0.02 प्लस 0.03 इज इक्वल्स टू 0. हा असेल तुमचा A प्लस बी मधला एरर. कोणामधला एरर असेल, A प्लस बी ची व्हॅल्यू किती येणार, 8 आणि A प्लस बी मधला एरर किती येणार, 0.05 येणार, बरोबर. त्यानंतर दुसरं ऑपरेशन आहे सबस्ट्रॅक्शन. आता मी Z इक्वल टू A मायनस बी करतोय. पुन्हा A मधला एरर किती आहे, डेल्टा A, B मधला एरर किती आहे, डेल्टा B. तर Z मधला जो एरर असेल इज इक्वल्स टू डेल्टा A प्लस डेल्टा Bच असेल, बरोबर. एरर इज ऑलवेज ॲडेड, एररला आपण ऑलवेज काय करतो, ॲड करतो. इथे सबस्ट्रॅक्शन जरी असली पण एरर काय होतो, ऑलवेज ॲड होतो. जसं एक्झाम्पल घेतला A मायनस बी, A काय बघा 5 प्लस मायनस 0.02 आणि B इक्वल टू काय आहे, प्लस मायनस 0.03. मग आता A मायनस बी काय येणार, 5 मायनस 3 येणार 2. पण आता एरर बघा 0.02 आणि 0.03 आहे, बरोबर. यांची ॲडिशनच केली आपण, यांची काय केली आपण, ॲडिशन 0.05. म्हणून मी म्हटलं की एरर इज ऑलवेज ॲडेड. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये तुम्ही ॲब्सोल्यूट एरर ॲड करता. कसा, कोणता एरर ॲड करता, ॲब्सोल्यूट एरर. हे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर आहे मल्टिप्लिकेशन. दोन क्वांटिटी जर तुम्ही मल्टिप्लाय करत असाल, आता बघा Z इज इक्वल्स टू काय आहे, तर A इंटू बी आहे. काय आहे, A इंटू बी. मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये आपण कोणता एरर ॲड करतो, तर मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये आपण रिलेटिव्ह एरर ॲड करतो. कोणता एरर ॲड करतो, रिलेटिव्ह. बघा मग
ज्याला मी लिहिलंय झेड इज इक्वल्स टू ए प्लस बी, तर झेड मधला रिलेटिव्ह एरर असेल डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल्स टू ए मधला रिलेटिव्ह एरर असेल डेल्टा ए बाय ए प्लस येणार काय येणार प्लस डेल्टा बी बाय बी. हा असेल तुमचा झेड मधला एरर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला. मी काय म्हटले तुम्हाला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये कोणता एरर ऍड होईल, रिलेटिव्ह एरर ऍड होतो बरोबर ना. म्हणून झेड मधला जो एरर आहे तो इज इक्वल्स टू काय येणार डेल्टा ए बाय ए प्लस मायनस. आपण यासाठी लो एरर प्लस मायनस असतो बरोबर, प्लस मायनस डेल्टा ए बाय काय येणार तुमचा बी बाय काय येणार बी येणार बरोबर. त्यानंतर आहे डिव्हिजन झेड इक्वल टू ए डिवायडेड बाय बी. मी सांगितलं की एरर हा ऑलवेज ऍड होतो, फक्त ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये तुम्ही ॲब्सोल्यूट एरर ऍड करता आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये रिलेटिव्ह एरर ऍड करता बरोबर ना. तर डेल्टा झेड बाय झेड इज इक्वल्स टू येणार डेल्टा ए बाय ए प्लस काय येणार रे हा डेल्टा बी बाय बी. हा असेल तुमचा झेड मधला एरर. हा असेल डेल्टा ए बाय ए म्हणजे रिलेटिव्ह एरर इन ए, डेल्टा बी बाय बी म्हणजे काय असेल रिलेटिव्ह एरर इन द बी असतो बरोबर. ठीक आहे. त्यानंतर बघा त्याच्यानंतर जर पॉवर असेल काय असेल पॉवर. बघा पॉवर जर असेल तर काय करता येईल, पॉवर जर असेल समजा झेड इज इक्वल्स टू तुम्हाला दिलाय ए रेस टू दी पॉवर एन आणि बी रेस टू दी पॉवर एन बरोबर ना. तर इथे सुद्धा तुम्हाला रिलेटिव्ह एरर्स ऍड करायचा, फक्त पॉवर काय होईल त्याला मल्टिप्लाय होते. मग डेल्टा झेड डिवायडेड बाय झेड इज इक्वल्स टू एन इंटू डेल्टा ए बाय ए प्लस काय येणार डेल्टा बी डिवायडेड बाय सॉरी यम पुढे येणार यम इंटू डेल्टा बी डिवायडेड बाय काय तो बी. जर पॉवर असेल तर पॉवर आपण काय करतो पुढे मल्टिप्लाय करतो, मग एरर तेवढ्या टाइम्स काय होतो तुमचा मल्टिप्लाय होतो. काय होतो मल्टिप्लाय. ठीक आहे. त्यानंतर राउंडिंग ऑफचे रूल्स तुम्हाला माहितीच आहे बरोबर. जो नंबर तुम्हाला राउंड अप करायचा जर मोर दॅन 5 असेल तर प्रिव्हियस डिजिट तुम्हाला इन्क्रीज बाय करायचा आहे 1. जर का लेस दॅन 5 असेल तर प्रिव्हियस डिजिट काय राहणार ॲज इट इज, आणि जर का एक्झॅक्टली 5 असेल तर प्रिव्हियस डिजिट तुम्हाला बघायचा आहे. जर तो इवन असेल तर ॲज इट इज राहणार आणि ऑड जर असेल तर काय होणार इन्क्रीज बाय 1. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर विथ सिग्निफिकंट फिगर आपण काय करतो काय ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करतो बरोबर. रूल्स फॉर अरिथमॅटिक ऑपरेशन्स बरोबर ना. जसं आता बघा तुम्ही दोन सिग्निफिकंट फिगर तुम्हाला माहिती आहे कसे कॅल्क्युलेट करायची. मी डायरेक्ट रूल सांगतो ज्याच्यावरती एक्झाम्पल यावर्षी विचारला गेला होता बरोबर. समजा मी काय करतोय 2 नंबरला ॲड करतोय काय करतोय किंवा 3 नंबरला मी ॲड करतोय. हे 3 नंबर का बघा काय करतोय ॲड करतोय, इथे 2 नंबर काय करतोय मी सबस्ट्रॅक्ट करतोय. मग आता 3 नंबर जे तुम्ही ॲड करताय विथ करेक्ट सिग्निफिकंट फिगर आपल्याला करायचं आहे बरोबर ना. मग आता याचे सिग्निफिकंट फिगर किती आहे सांगा. बघा ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये सिग्निफिकंट फिगर आपण बघत नाही, आपण काय बघतो डेसिमल नंतर किती डिजिट आहे. याच्यामध्ये बघा डेसिमल नंतर किती डिजिट आहे 1, याच्यामध्ये डेसिमल नंतर किती डिजिट आहे 2, आणि याचे डेसिमल नंतर किती डिजिट्स आहेत रे 3 डिजिट आहे. मग ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन मध्ये आपण काय करतो डेसिमल नंतर किती डिजिट्स आहेत ते बघतो. मग ज्याचे मिनिमम आहे याचे बघा 1 डिजिट आहे तर तुमच्या आन्सर्समध्ये ॲडिशनमध्ये रिझल्टमध्ये एकच डेसिमल डिजिट हा असला पाहिजे. कशानंतर डेसिमल नंतर एकच डिजिट असला पाहिजे, कारण मिनिमम किती आहे रे 1 आहे, इथे 2 आहे इथे 3 आहे. तर आन्सर बघा आला आपला 36.723 बरोबर ना. तर डेसिमल नंतर किती डिजिट्स आले 3 बरोबर. पण आपल्याला किती पाहिजे मिनिमम, हा रूल आहे बरोबर. तुम्ही बघणार की डेसिमल नंतर जे मिनिमम डिजिट्स ज्या नंबरमध्ये आहेत तेच तुमच्या आन्सर्समध्ये असले पाहिजे. मग तुम्हाला इथून याला काय करावं लागेल राऊंड अप करावं लागेल. काय करावं लागेल राऊंड अप. मग आपण राऊंड अप करून किती केलाय बघा 36.7. सेम सबस्ट्रॅक्शन मध्ये सुद्धा तुम्हाला तोच. याच्यामध्ये बघा डेसिमल नंतर 3 डिजिट आहेत, याच्या डेसिमल नंतर 4 डिजिट. तर आन्सर मध्ये किती असले पाहिजे 3 असले पाहिजे बरोबर. आन्सर आला आपलं बघा 38.2818. मग आपण काय करणार 8 ला आपण काय करणार रे 8 ला आपण किती पाहिजे आपल्याला 3 पाहिजे ना 281. ठीक आहे. तर त्याला तुम्ही काय करा राऊंड अप करा. राऊंड अप केल्यानंतर काय येणार तुमचा हा 8 जर तुम्ही राऊंड अप केला बरोबर ना. काय केला 8 ठीक आहे 288.1 येणार ते. ठीक. त्यानंतर बघा मल्टिप्लिकेशन रूल्स फक्त मी तुम्हाला सांगतो. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मध्ये मागे पुढे होऊ शकतं. रूल्स बघा पाय ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये काय करणार डेसिमल नंतर डिजिट्स बघणार, ज्या नंबरमध्ये मिनिमम आहे तेच तुमच्या आन्सरमध्ये असतील बरोबर. त्यानंतर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये आपण काय करतो तर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये आपण सिग्निफिकंट फिगर फाइंड करतो. बघा याचे सिग्निफिकंट फिगर किती येतात बघा. तर याचे सिग्निफिकंट फिगर आहेत 5 आणि याचे सिग्निफिकंट फिगर आहेत 2. मग आपण याला मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय करून बघा किती सिग्निफिकंट फिगर आले 2, 4 आणि 6 सिग्निफिकंट फिगर आले. पण जे 2 नंबर तुम्ही मल्टिप्लाय करतायत काय करतायत 2 नंबर मल्टिप्लाय ज्याचे मिनिमम सिग्निफिकंट फिगर आहे तेच तुमच्या आन्सरमध्ये असले पाहिजे. तर आन्सरमध्ये बघा याचे मिनिमम सिग्निफिकंट फिगर 2, याचे किती येतं 5. तर आन्सरमध्ये जे मिनिमम आहेत तर 2 मिनिमम आहेत तर 2 तुमच्या आन्सरमध्ये असले पाहिजे. याला तुम्ही राऊंड अप करणार. याला राऊंड अप करून तुमचा आन्सर येणार 33. बघा आता 2 सिग्निफिकंट फिगर आहे. डिव्हिजनमध्ये सुद्धा तसंच बघा हे 2 नंबर यांचं सिग्निफिकंट फिगर 2, याचा सिग्निफिकंट फिगर किती आहे 3 आहे बरोबर. तर आन्सरमध्ये किती असला पाहिजे रे 2. तर याला राऊंड अप करून आपण काय केलंय 2 केलंय. काय केलंय 2.
बरोबर. तिसरा रूल आपण बघितला ऑलरेडी, ठीक आहे. त्यानंतर लिस्ट काउंट आपण बघितलं आहे की लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय असतो रे, तर लिस्ट काउंटचा फॉर्म्युला बघा, लिस्ट काउंट इज इक्वल्स टू काय असेल 1 MSD मायनस काय असतो 1 VSD असतो, बरोबर. इथे जर तुम्ही बघितलं तर ही मेन स्केल आहे, वर्नियर स्केल आहे. मग बघायचं मेन स्केल आणि वर्नियर स्केल कुठे कोइन्साइड होते बघा, तर इथे कोइन्साइड झाली का, वर्नियर स्केलचा 10 आणि मेन स्केलचा किती 9, म्हणजे 10 VSD इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला 9 MSD, बरोबर. मेन स्केलवरती कुठे कोइन्साइड झाले बघा, इथे कुठेच कोइन्साइड झालेलं दिसत नाही तुम्हाला, इथेच कोइन्साइड झाले का हे बघा, मेन स्केल आणि वर्नियर स्केल. तर मेन स्केलचा किती आला 9 आणि वर्नियर स्केलचा किती आला 10, म्हणून 10 VSD इज इक्वल्स टू 9 MSD. तर 1 VSD ची व्हॅल्यू फाइंड करा, 10 ला तिकडे घेऊन जा, ठीक आहे. आणि 1 MSD इज इक्वल्स टू किती आहे, 1 MSD इज इक्वल्स टू 0.1 सेंटीमीटर आहे. तर 1 MSD ची व्हॅल्यू आपण पुट केली 0.1 सेंटीमीटर, 9 डिवायडेड बाय 10. तर 1 VSD ची व्हॅल्यू किती आली 0.09 सेंटीमीटर. पुट करा 1 MSD 0.1 सेंटीमीटर, 1 VSD किती आहे तर 0.09, म्हणजे लिस्ट काउंट किती येणार तुमचा 0.01 सेंटीमीटर. काय तो 0.01 सेंटीमीटर, ठीक आहे. हे वर्नियर कॅलिबर आहे. लिस्ट काउंट आपण त्याचा बघितला. चालते पुढे जाऊया, थोडं कायनामॅटिक्सकडे जाऊया. कायनामॅटिक्सचे काही इम्पॉर्टंट पॉईंट, डायरेक्ट आपण स्पीडवरती येऊया. स्पीड तुम्हाला माहिती आहे काय आहे, बरोबर ना, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बॉडी पर युनिट टाईम असतं. डिफरंट टाइप्स ऑफ स्पीड आहे आपल्याकडे, युनिफॉर्म आहे, नॉन युनिफॉर्म आहे, ॲव्हरेज आणि काय आहे इन्स्टंटेनियस स्पीड आहे. तर युनिफॉर्म म्हणजे इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल इन इक्वल टाईम, नॉन युनिफॉर्म म्हणजे अनइक्वल डिस्टन्सेस कवर्ड इन अ इक्वल टाईम, ॲव्हरेज म्हणजे टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम, आणि इन्स्टंटेनियस म्हणजे काय असतो ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ टाईम जो बॉडीचा स्पीड असतो त्याला म्हणतो आपण इन्स्टंटेनियस स्पीड, बरोबर. ठीक. इथे काही एक्झाम्पल्स आपण घेतले बघा की इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम देन इट्स सेड टू बी अ मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. जर बॉडी इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल करत असेल इक्वल टाईममध्ये त्या स्पीडलाच आपण कोणता स्पीड म्हणतो युनिफॉर्म, बरोबर. नॉन युनिफॉर्म अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम, बरोबर. ॲव्हरेज स्पीड बघा काय, तर ॲव्हरेज स्पीड इज इक्वल्स टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टोटल टाईम टेकन, बरोबर. जेवढे काही टोटल डिस्टन्स बॉडी ट्रॅव्हल करेल, समजा बॉडीने S1 प्लस S2 प्लस S3 प्लस S4 अप टू Sn डिवायडेड बाय टोटल टाईम T1 प्लस T2 प्लस T3 प्लस अप टू काय येणार रे हा Tn. ह्या याने आपल्याला काय मिळेल रे बॉडीचा ॲव्हरेज स्पीड मिळेल. काय मिळेल ॲव्हरेज स्पीड, ठीक आहे. आपण बघितलं इथं की बघा कॅल्क्युलेट द ॲव्हरेज स्पीड फॉर इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आता काय करते बॉडी टाईम बघा, इथे बॉडीचा स्पीड किती आहे V1, टाइम किती T1, V2 T2 V3, म्हणजे बॉडी काय करते डिफरंट स्पीड पण इक्वल टाइम आहे. काय डिफरंट स्पीड पण इक्वल टाइम, बरोबर. इथे V1 स्पीड किती टायमापर्यंत T1, V2 स्पीड किती टायमापर्यंत T2, V3 स्पीड किती टायमापर्यंत T3, Vn स्पीड किती टायमापर्यंत T3. टाइम इंटरवल जर का इक्वल असतील, टाइम इंटरवल जर इक्वल असतील तर ॲव्हरेज स्पीड इज इक्वल्स टू असतो V1 प्लस V2 प्लस V3 अप टू Vn डिवायडेड बाय n. जर का दोनच आपण स्पीड घेतले बघा V1 फॉर T टाइम आणि V2 फॉर T टाइम, तर काय येणार आहे ॲव्हरेज स्पीड इज इक्वल्स टू V1 प्लस V2 डिवायडेड बाय 2, बरोबर. मग इक्वल टाइम जर असेल तुमचा, टाइम इंटरवल जर इक्वल असेल तर हा ॲव्हरेज स्पीडचा डायरेक्ट फॉर्म्युला आपण काय करू शकतो यूज करू शकतो. तसंच जर इक्वल डिस्टन्स असेल, आता इथे एक्झाम्पल घेतलं आपण बघा, V1 स्पीड आहे T/3, V2 स्पीड आहे T/3, V3 स्पीड आहे, तर काय येणार तुमचा ॲव्हरेज स्पीड V1 प्लस V2 प्लस V3 डिवायडेड बाय काय येणार 3 येणार, बरोबर. त्यानंतर जर का आता डिस्टन्सेस सेम असतील बघा, S1 फॉर V1, S फॉर V2, S फॉर V3, बरोबर ना. असं जर असेल तर ॲव्हरेज स्पीड इज इक्वल्स टू n डिवायडेड बाय 1/V1 प्लस 1/V2 प्लस 1/V3 प्लस अप टू 1/Vn. याने आपण ॲव्हरेज स्पीड काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. तसं आपण बघा V1 स्पीड फॉर S डिस्टन्स आणि V2 स्पीड फॉर अनदर S डिस्टन्स, बरोबर ना. तर ॲव्हरेज स्पीड आता दोनच आहे, तर 2 डिवायडेड बाय V1 अपॉन 1/V1 प्लस 1/V2 इज इक्वल्स टू काय येणार. म्हणजे आता बघा ॲव्हरेज स्पीड जर का टाइम इंटरवल जर का सेम असतील, टाइम इंटरवल जर का सेम असतील तर ॲव्हरेज स्पीड V1 प्लस V2 डिवायडेड बाय 2, आणि जर का डिस्टन्सेस सेम असतील तर डिस्टन्सेस सेम असतील तर 2V1 V2 डिवायडेड बाय V1 प्लस V2. हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे, याच्यावरती डायरेक्ट एक्झाम्पल विचारले जाऊ शकतं, बरोबर. तेच आपण घेतलंय 3 साठी घेतला इथे, फक्त कोणासाठी घेतलाय 3, V1 V2 आणि V3, बरोबर. आता इथे काय सेम आहे डिस्टन्सेस सेम आहेत. काय सेम आहे तर डिस्टन्सेस, म्हणून 3 टाइम्स V1 V2 V3 डिवायडेड बाय V2 V3 V1 V3 V1 V2. वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. तसंच आपण टाइप्स ऑफ वेलॉसिटी युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म, ॲव्हरेज वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी, ठीक आहे. त्यानंतर ॲक्सेलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी
जो वेलॉसिटी चेंज होण्याचा रेट असतो त्यालाच आपण डिफाईन करतो ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन ए इज बराबर असतो तुमचा व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी, बरोबर ना. काय असतो, ए इज इक्वल्स टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी, बरोबर. ॲक्सलरेशनचं जे युनिट आहे ते मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, वेक्टर क्वांटिटी, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आता युनिफॉर्म ॲक्सलरेशन म्हणजे काय, बरोबर ना. टाइप्स ऑफ ॲक्सलरेशन, युनिफॉर्म ॲक्सलरेशन, नॉन युनिफॉर्म, ॲव्हरेज आणि काय असेल तुमचा इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन, बरोबर. मग आता ॲव्हरेज ॲक्सलरेशन कसा फाइंड करतो आपण, टोटल चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन, टोटल चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन. इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू डी व्ही बाय डी टी. काय असेल, इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू डी व्ही बाय डी टी असेल, बरोबर. आता युनिफॉर्म ॲक्सलरेशन म्हणजे काय, जर का ॲक्सलरेशनचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जर सेम राहत असेल तर त्याला आपण युनिफॉर्म म्हणतो. नॉन युनिफॉर्म दोन्हीपैकी एक चेंज होत असेल तर त्याला आपण नॉन युनिफॉर्म म्हणतो. ॲव्हरेज ॲक्सलरेशन टोटल चेंज इन वेलॉसिटी, टोटल चेंज इन वेलॉसिटी डिवायडेड बाय टोटल टाइम, डेल्टा व्ही बाय डेल्टा टी, बरोबर ना. आणि इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन इज इक्वल्स टू डी व्ही बाय डी टी आहे. ओके. त्यानंतर बघा सगळ्यात इम्पॉर्टंट, डिस्प्लेसमेंट, पोझिशन, वेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन. जर आपल्याला डिस्प्लेसमेंट दिला असेल, डिस्प्लेसमेंटला जर तुम्ही डिफरन्शिएट केलं, काय केलं तुम्ही, त्याला डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला वेलॉसिटी मिळते. वेलॉसिटीला जर तुम्ही डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला ॲक्सलरेशन मिळते. ॲक्सलरेशनला जर तुम्ही इंटिग्रेट केलं तर तुम्हाला पुन्हा वेलॉसिटी मिळेल. आणि वेलॉसिटीला जर तुम्ही इंटिग्रेट केलं तर पुन्हा तुम्हाला काय मिळतं, डिस्प्लेसमेंट मिळतं. काय मिळतं, डिस्प्लेसमेंट. जसं तुम्हाला फॉर्म्युले माहीत असतील, व्ही इज इक्वल्स टू काय असतो, तर डी एक्स बाय डी टी असतो. ए इज इक्वल्स टू काय असतो, तर डी व्ही बाय डी टी असतो. किंवा ए इज इक्वल्स टू काय रे, व्ही डी व्ही बाय डी एक्स. का, आपण फॉर्म्युला आपल्याकडे आहे, बरोबर. इंटिग्रेशनचं पण तुम्हाला माहिती आहे, बरोबर. इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही डी टी म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ डी एक्स. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स म्हणजेच तुम्हाला काय मिळेल, एक्स टू मायनस काय मिळतो, एक्स वन. जर तुम्ही लिमिट्स लावले एक्स वन टू एक्स टू. सेम इंटिग्रेशन ऑफ ए इंटू डी टी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी व्ही मिळेल, बरोबर. तसंच डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट केलं तर वेलॉसिटी, वेलॉसिटीला डिफरन्शिएट केलं तर ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशनला इंटिग्रेट केलं तर वेलॉसिटी, आणि वेलॉसिटीला इंटिग्रेट केलं तर काय मिळतं, डिस्प्लेसमेंट मिळतं. ठीक आहे. इक्वेशन ऑफ मोशन, इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला माहीत आहे, ठीक आहे. यू इज इक्वल्स टू व्ही इज इक्वल्स टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ ऑफ ए टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. आणि फॉर nth सेकंड पण आपण लिहितो. फॉर nth सेकंड काय लिहितो, n सेकंड यू प्लस ए डिवायडेड बाय टू इन ब्रॅकेट ट्वाइस एन मायनस एन, बरोबर. हा कधी यूज करतो आपण, फॉर nth सेकंड. ठीक आहे. मोशन अंडर ग्रॅव्हिटी, when the body is projected vertically upward. ठीक आहे. आता काही इम्पॉर्टंट गोष्टीच तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये, की आता बघा बॉडीला टाइम ऑफ असेंट, बघा इकडे टाइम ऑफ असेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं. बॉडीला जर तुम्ही वरती थ्रो करता किती वेलॉसिटीने, यू वेलॉसिटीने, तर टाइम ऑफ असेंट आपण कशाला म्हणतो, बॉडीला हायेस्ट पॉईंटपर्यंत जाण्यासाठी लागणारा जो टाइम असतो तो असतो टाइम ऑफ असेंट. आणि तिथून खाली येण्यासाठी लागणारा टाइम जो असतो तो काय असतो, टाइम ऑफ डिसेंट. हा टाइम ऑफ असेंट आहे, हा टाइम ऑफ डिसेंट आहे. वरती गेली बॉडी, पूर्ण खाली आली. पण टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट काय असतात, सेम असतात. काय असतात, सेम. आणि इज इक्वल्स टू असतात यू डिवायडेड बाय जी. काय असतं, यू डिवायडेड बाय जी असतो, बरोबर ना. त्यानंतर हायेस्ट पॉईंटला गेल्यानंतर बॉडीला लागणारा जो टाइम आहे, हायेस्ट पॉईंटला गेल्यानंतर बॉडीची जी वेलॉसिटी आहे ती काय होते, झिरो होते, बरोबर. त्यानंतर टोटल टाइम ऑफ फ्लाइट, टोटल टाइम ऑफ फ्लाइट इज इक्वल्स टू 2u डिवायडेड बाय जी. काय लक्षात ठेवणार, टोटल टाइम ऑफ फ्लाइट इज इक्वल्स टू 2u डिवायडेड बाय जी. तर दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. एच मॅक्स सुद्धा आपल्याला फाईंड, आता टाइम ऑफ असेंट आपल्याकडे आहे यू डिवायडेड बाय जी. टाइम ऑफ डिसेंट आणि टाइम ऑफ असेंट इक्वल टू काय, इक्वल आहेत, यू डिवायडेड बाय जी. टाइम ऑफ फ्लाइट लक्षात ठेवा 2u डिवायडेड बाय जी. त्याच्यानंतर हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे बघा. एक बॉडीला आहे आपण इथून ड्रॉप केलं एच हाईटवरनं, त्या बॉडीला ग्राउंडवरती येण्यासाठी लागणारा टाइम किती आहे, टी. त्यानंतर त्याच हाईटवरनं बॉडीला वरती थ्रो केलं विथ वेलॉसिटी यू, बॉडी लागणारा टाइम किती आहे, T1. आणि तेवढ्याच हाईटवरनं आपण बॉडीला खाली थ्रो केलं तर त्या बॉडीला ग्राउंडवरती येण्यासाठी लागणारा टाइम काय आहे, T2. यांचं एक रिलेशन आहे, टी इज बराबर अंडर रूट ऑफ T1 इंटू T2. तर बॉडीला ड्रॉप केल्यानंतर किती वेळ लागेल, बरोबर. तर टी इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ T1 इंटू T2. याने तुम्हाला डायरेक्ट काय करता येईल, फाइंड आउट करता येईल. ग्राफकडे येऊया जरा, बरोबर. त्यानंतर थोडंसं मोशन अंडर ग्रॅव्हिटीमध्ये जर बॉडीला आता आपण एच हाईटवरनं जर ड्रॉप केलं इथून, बरोबर, यू इज इक्वल्स टू 0, तर बॉडीची इथे वेलॉसिटी किती असेल, तर व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 2g h. हा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे, बरोबर ना. ठीक आहे. बॉडीला आपण काय केलं आहे, इथून काय केलं आहे, ड्रॉप केलं आहे, तर व्ही इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 2gh. टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट तर आपण बघितलं. टाइम ऑफ असेंट इज इक्वल्स टू काय आहे, यू डिवायडेड बाय जी, बरोबर. टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट काय असतो, तर सेम असतो. टाइम ऑफ फ्लाईट सुद्धा आपण बघितलं 2u डिवायडेड बाय काय आहे, जी आहे, बरोबर ना.
ग्राफकडे थोडी देवा. XT ग्राफ पोझिशन टाईम ग्राफ आहे, बरोबर ना. आता हा जर ग्राफ तुम्ही बघितला, हा बघा, हा ग्राफ असा दिला आहे तुम्हाला, असा आहे ग्राफ, बरोबर ना. एक्स आणि काय आहे रे, ॲक्सिसवरती टाईम आहे. याचा अर्थ हा ग्राफ काय, स्लोप 0 आहे. आणि XT ग्राफचा जो स्लोप असतो, XT ग्राफचा जो स्लोप असतो, तो XT ग्राफचा स्लोप इज इक्वल्स टू तुम्हाला वेलॉसिटी मिळतो. काय मिळतो, वेलॉसिटी. इथे जर बघितलं तुम्ही तर स्लोप 0 आहे. स्लोप 0 आहे म्हणजे कोण 0 आहे, वेलॉसिटी 0 आहे, बरोबर. इथे जर बघितलं तर काय आहे रे तुमचा ग्राफ, XT ग्राफ आहे, बरोबर. इथे आता इथे काय आहे, स्लोप कॉन्स्टंट आहे. आता स्लोप कॉन्स्टंट आहे म्हणजे काय आहे, तो वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. कोण कॉन्स्टंट आहे, वेलॉसिटी. कसं फाइंड करणार, या ग्राफचा तुम्ही स्लोप फाइंड करा, बरोबर. स्लोप इज इक्वल्स टू वेलॉसिटी तुम्हाला मिळेल. इथे लिहिले आपण, स्लोप इज इक्वल्स टू काय आहे, वेलॉसिटी आहे. XT ग्राफ आहे. इथे जर बघितलं तुम्ही, या केसमध्ये जर बघितलं तर स्लोप पॉझिटिव्ह आहे. स्लोप पॉझिटिव्ह म्हणजे वेलॉसिटी पण काय आहे, पॉझिटिव्ह आहे, बरोबर ना. ठीक. पुढच्या ग्राफमध्ये इथे जर बघितलं तर स्लोप निगेटिव्ह आहे. स्लोप निगेटिव्ह आहे म्हणजे वेलॉसिटी काय आहे तुमची, निगेटिव्ह आणि कॉन्स्टंट आहे. काय आहे बघा, निगेटिव्ह आणि काय आहे, कॉन्स्टंट. आणि पहिल्या याच्यामध्ये सुद्धा काय आहे रे बघा, कॉन्स्टंट आहे वेलॉसिटी, पण पॉझिटिव्ह आहे, बरोबर. काय आहे, पॉझिटिव्ह. त्यानंतर VT ग्राफ आहे. VT ग्राफचा जो स्लोप असतो, VT ग्राफचा जो स्लोप असतो इज इक्वल्स टू ॲक्सलरेशन असतो. काय असतो, इज इक्वल्स टू ॲक्सल. इथे जर बघितलं तर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे ॲक्सलरेशन काय आहे, 0 आहे. काय आहे, इथे बघा स्लोप कॉन्स्टंट आहे. आता स्लोप कॉन्स्टंट आणि पॉझिटिव्ह आहे. कॉन्स्टंट आणि पॉझिटिव्ह म्हणजे ॲक्सलरेशन पण पॉझिटिव्ह आणि काय आहे, कॉन्स्टंट आहे. इथे बघा स्लोप काय आहे रे, कॉन्स्टंट आहे पण निगेटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ ॲक्सलरेशन निगेटिव्ह आहे आणि काय आहे, कॉन्स्टंट आहे. काय आहे, कॉन्स्टंट. आणि निगेटिव्ह ॲक्सलरेशनलाच आपण काय म्हणतो, रिटार्डेशन म्हणतो. काय म्हणतो, रिटार्डेशन. त्यानंतर ET ग्राफ आहे, बरोबर. इथे जर बघितलं तर ॲक्सलरेशन काय तुमचा, कॉन्स्टंट आहे. काय ॲक्सलरेशन, कॉन्स्टंट. टाईम इन्क्रीज होतो, इथे ॲक्सलरेशन पण काय होतोय, इन्क्रीज होतो. ॲक्सलरेशन टाईम ग्राफचा स्लोप तसा आपण फाइंड करत नाही, जर्क असतो त्याचा स्लोप, पण त्याची आपल्याला गरज पडत नाही. त्यानंतर मोशन इन द प्लेन, ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्शन आपल्याला माहिती आहे, बरोबर ना. बॉडीला आपण ग्राउंडवरनं थ्रो करतो, बॉडी पुन्हा ग्राउंडवरती येईल, याला म्हणतो आपण ग्राउंड टू ग्राउंड प्रोजेक्शन. याच्यामध्ये आपण रेंज फाइंड करतो, टाईम ऑफ फ्लाईट फाइंड करतो आणि मॅक्झिमम हाईट फाइंड करतो. तर बॉडीला जर मी यू वेलॉसिटीने जर थ्रो करत असेल ॲट एन अँगल थीटा, तर त्या बॉडीची जी रेंज आहे ती किती आहे, तर ही याला आपण रेंज म्हणतो. हे जे डिस्टन्स, हॉरिझॉन्टल डिस्टन्स कवर्ड इज कॉल्ड द रेंज आणि व्हर्टिकल मॅक्झिमम डिस्टन्स इज कॉल्ड द हाईट ऑफ द प्रोजेक्टाईल, बरोबर ना. मग आता आपण काय काय फाइंड करतो, रेंज पण फाइंड करतो, हाईट पण फाइंड करतो आणि टाईम ऑफ फ्लाईट पण. आता तुम्ही वेलॉसिटीला 2 कंपोनंटमध्ये डिवाइड करा. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आपल्याला मिळेल यू कॉस थीटा आणि व्हर्टिकल वेलॉसिटी मिळेल इनिशियल यू साइन थीटा. हॉरिझॉन्टल वेलॉसिटी प्रोजेक्टाईलमध्ये रिमेन्स कॉन्स्टंट असते, व्हर्टिकल वेलॉसिटी चेंज होते. तर का, कारण व्हर्टिकल मोशन अंडर द ग्रॅव्हिटी येतं, बरोबर. म्हणून काय होते, व्हर्टिकल वेलॉसिटी चेंज होते, बरोबर. डायरेक्ट आपण फॉर्म्युला होती टाइम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला बघा काय बनतो. टाइम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला आहे, जर तुम्हाला बॉडी थ्रो केल्यानंतर किती टायमानंतर ग्राउंडवरती येईल, तर 2u sin θ बाय g, 2u sin θ बाय g. आणि याच्यामधला जो u sin θ आहे, तर u sin θ म्हणजेच u आहे का, म्हणजेच या फॉर्म्युल्याला तुम्ही लिहू शकता 2uy डिवायडेड बाय g, बरोबर. इथे सुद्धा बॉडीला मॅक्झिमम हाईटपर्यंत जाण्यासाठी लागणारा टाईम म्हणजे टाईम ऑफ असेंट असतो आणि तिथून पुन्हा ग्राउंडवरती येण्यासाठी लागणारा टाईम म्हणजे टाईम ऑफ डिसेंट असतो आणि दोन्ही इक्वल असतात. आणि टाईम ऑफ असेंट इक्वल टू असेल तुमचा u sin θ डिवायडेड बाय g असतो आणि टाईम ऑफ डिसेंट पण तेवढाच असतो, u sin θ डिवायडेड बाय g असतो, ठीक आहे. आणि टाईम ऑफ असेंट प्लस टाईम ऑफ डिसेंट इज इक्वल्स टू 2u sin θ बाय g, ज्याला आपण टोटल टाईम ऑफ फ्लाईट म्हणतो. काय म्हणतो याला आपण, टोटल. तर टाईम ऑफ फ्लाईटचा तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आहे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी, बरोबर ना. रेंजचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला इथे लागेल, बरोबर ना. रेंज इज इक्वल्स टू काय असतो, तर रेंज इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय रे बाळा, 2u² sin θ cos θ डिवायडेड बाय g, 2u² sin θ cos θ डिवायडेड बाय g. याने तुम्हाला रेंज कॅल्क्युलेट करता येते. काय कॅल्क्युलेट करता येते, रेंज. तसा हाईट सुद्धा फॉर्म्युला बनेल hmaxचा, ठीक आहे. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी हे पण फार महत्त्वाचं आहे. इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी काय बनेल तुमचा, y इज इक्वल्स टू बघा काय बनतो, साइन डिवायडेड बाय कॉस, हा बनेल टॅन, बरोबर. तर टॅन ऑफ x, टॅन थीटा x मायनस gx² डिवायडेड बाय 2 × u² cos² थीटा, हा असतो तुमचा इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. हा जो पाथ फॉलो करतो प्रोजेक्टाईल, हा पाथ कोणता असतो, तर हा पाथ असतो पॅराबोलिक पाथ. याला जर तुम्ही पाहिलं, हे इक्वेशन बनतं पॅराबोलाचं. ह्याचं इक्वेशन बनतं हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि क्वाड्रेटिक इक्वेशनचा ग्राफ आपण ड्रॉ केला तो काय बनतो, पॅराबोला बनतो. म्हणून हा प्रोजेक्टाईल जो आहे हा कसा पाथ फॉलो करतो, पॅराबोलिक पाथ काय करतो, फॉलो करतो. त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला रेंज इज इक्वल्स टू काय असेल, एक तर u² sin 2θ बाय g,
साइन 2 थीटा बाय जीला तुम्ही काय लिहू शकता 2 साइन थीटा कॉस थीटा, बरोबर ना. आता आपल्याला विचारलं की मॅक्झिमम रेंज आपल्याला कधी मिळते. जर तुम्ही प्रोजेक्टाईलला किती अँगलने थ्रो केलं 45 डिग्रीने जर का थ्रो केलं तर तुम्हाला रेंज मॅक्झिमम मिळते आणि मॅक्झिमम रेंज इज इक्वल्स टू यू स्क्वेअर डिवायडेड बाय जी, बरोबर. किती अँगलने थ्रो करावं लागेल लेकिन प्रोजेक्टाईलला 45 डिग्रीने जर का तुम्ही प्रोजेक्टाईलला थ्रो केलं तर तुम्हाला रेंज मॅक्झिमम मिळते आणि इक्वल टू यू स्क्वेअर डिवायडेड बाय जी. ठीक आहे. हाईट बरोबर 45 डिग्रीने जर तुम्ही थ्रो केलं तर तुम्हाला रेंज मॅक्झिमम मिळेल. पण रेंज आणि हाईटचं रिलेशन बघा एच मॅक्स इज इक्वल्स टू आर मॅक्स डिवायडेड बाय 4. हे फार महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. किंवा आर मॅक्स इज इक्वल्स टू तुम्ही काय लिहू शकता 4 टाइम्स एच लिहू शकता. काय लिहू शकता आर मॅक्स इज इक्वल्स टू 4 टाइम्स एच. कधी जेव्हा थीटा इज इक्वल्स टू काय असेल तुमचा 45 डिग्री असेल तेव्हा रेंजचं आणि हाईटचं रिलेशन काय असतं आर इज इक्वल्स टू 4 टाइम्स एच असतं. ठीक आहे. प्रोजेक्टाईल ऑफ इक्वल रेंज. आता इक्वल रेंज कधी मिळते 2 कॉम्प्लिमेंटरी अँगलला आपल्याला रेंज इक्वल मिळते. मग जर एक प्रोजेक्टाईल तुम्ही थीटाने जर थ्रो केला आणि दुसरा प्रोजेक्टाईल जर का तुम्ही 90 मायनस थीटाने जर का थ्रो केला त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणतो. आणि कॉम्प्लिमेंटरी अँगलसाठी आपल्याला रेंज काय मिळते सेम. कधी मिळेल आपल्याला रेंज सेम जेव्हा आपण एक प्रोजेक्टाईल किती अँगलने थ्रो करणार थीटा आणि दुसरा 90 मायनस थीटाने जर तुम्ही थ्रो केला तर यांच्यासाठी आपल्याला रेंज काय मिळते बघा. एक प्रोजेक्टाईल थीटा दुसरा 90 मायनस थीटा, दोघांसाठी रेंज काय आहे सेम आहे, बरोबर. आर इक्वल टू एच. आता प्रोजेक्टाईल तुम्हाला असा थ्रो करायचा आहे की तुम्हाला रेंज आणि हाईट सेम मिळाली पाहिजे. तर किती अँगल ऑफ प्रोजेक्शनने थ्रो करावं लागेल तुम्हाला 76 डिग्रीने. जर अप्रॉक्सिमेट किती अँगलने 76 डिग्रीने जर आपण प्रोजेक्टाईलला थ्रो केलं तर आपल्याला आर इक्वल टू काय मिळतो एच मिळतो. किंवा टॅन थीटा इज इक्वल्स टू 4 काय मिळेल टॅन थीटा इज इक्वल्स टू 4. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. टॅन थीटा इज इक्वल्स टू 4, बरोबर ना. त्याचीच व्हॅल्यू किती येते 76 डिग्री येते. हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आहे. एका हाईटवरती जाऊन आपण प्रोजेक्टाईलला काय करतो थ्रो करतो. इथे सुद्धा तुम्ही टाइम ऑफ फ्लाईट फाइंड करता तर टाइम ऑफ फ्लाईट इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ ट्वाइस एच डिवायडेड बाय जी. इथे सुद्धा तुम्ही रेंज फाइंड करता तर रेंज इज इक्वल्स टू असतो यू इंटू अंडर रूट ऑफ ट्वाइस एच डिवायडेड बाय जी. ठीक आहे. पुढे जाऊया. वर्क पॉवर एनर्जीवरती येऊया. ठीक आहे. वर्क तुम्हाला माहिती आहे काय आहे. वर्क इज अ डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. वर्क डन इज इक्वल्स टू काय असतो डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, बरोबर. इज इक्वल्स टू आपण याला काय लिहू शकतो एफ एस कॉस थीटा, बरोबर ना. वर्क डन ही स्केलर क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी आहे स्केलर, बरोबर. तर दोघांचा जर डॉट प्रोडक्ट आपण घेतला फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा तर इज इक्वल्स टू काय असतो तुमचा वर्क डन असतो. तर एफ डॉट एस किंवा एफ एस कॉस थीटा. ठीक आहे. वर्क डन स्केलर क्वांटिटी आहे, युनिट जूल आहे. 1 जूल इज इक्वल्स टू 10⁻⁷ आहे. त्यानंतर नेचर ऑफ वर्क 3 टाईपचं वर्क डन आहे. पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन आणि झिरो वर्क डन. आता पॉझिटिव्ह वर्क डन आपण कशाला म्हणतो जर का आपण बघितलं ना वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे तर वर्क डनचा फॉर्म्युला आहे एफ एस कॉस थीटा. हा थीटा काय आहे तर हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल आहे. काय आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल. मग थीटा जर का लेस दॅन 90 डिग्री असेल, थीटा जर का लेस दॅन 90 डिग्री असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह असतं. काय असतं वर्क डन पॉझिटिव्ह. थीटा जर ग्रेटर दॅन 90 डिग्री असेल तर वर्क डन काय असतं निगेटिव्ह असतं. आणि थीटा जर एक्झॅक्टली 90 डिग्री असेल तर वर्क डन काय असतं झिरो असतं, बरोबर. वर्क डनच्या 3 झिरो केस आपल्याला मिळतात. एक जर का थीटा एक्झॅक्टली 90 असेल म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मधला अँगल जर का 90 डिग्री असेल तर आपल्याला वर्क डन झिरो मिळेल. किंवा डिस्प्लेसमेंट झिरो तरी पण वर्क डन झिरो मिळतं. आणि फोर्स झिरो असेल तरी पण वर्क डन इज इक्वल्स टू काय मिळतं आपल्याला झिरो मिळतं. अशा 3 केस मिळतील तुम्हाला. थीटा इज इक्वल्स टू 90, डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू झिरो आणि फोर्स इज इक्वल्स टू झिरो. वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स, बरोबर. वर्क डन इज इक्वल्स टू एफ एस कॉस थीटा जो आहे हा कधी यूज करणार आपण जेव्हा फोर्स हा कॉन्स्टंट आहे. फोर्स काय आहे कॉन्स्टंट. पण फोर्स जर का व्हेरिएबल असेल, फोर्स जर हा फंक्शन ऑफ एक्स असेल तर आपण वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स त्याचा आपण इंटिग्रेशनने फाइंड करतो. तर वर्क डन इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला असेल फॉर व्हेरिएबल फोर्स तर वर्क डन इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एफ इंटू डी एक्स फ्रॉम x1 टू x2. जर फक्त फोर्स हा एका डायरेक्शनने व्हॅरी करत असेल कोणत्या एक्स डायरेक्शनने. पण जर का फोर्स 3 डायरेक्शनने व्हॅरी करत असेल तर वर्क डनचा फॉर्म्युला तुम्हाला इकडे बघा. वर्क डन इज इक्वल्स टू एफ एक्स डी एक्स x1 टू x2 प्लस एफ वाय डी वाय y1 टू y2 आणि एफ झेड डी झेड z1 टू z2. हा कधी यूज करणार आपण जर फोर्स हा 3 डायरेक्शनने व्हॅरी करत असेल पण फोर्स जर एकाच डायरेक्शनने व्हॅरी करत असेल तर इंटिग्रेशन ऑफ एफ इंटू डी एक्सने आपण काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो. जसं इथे बघा हा फोर्स जो आहे तो 3 डायरेक्शनने व्हॅरी करतो. 3x² आहे 4y j 3k, बरोबर ना. हे त्याचे कॉर्डिनेट्स दिले. तर बघा इथे हा फॉर्म्युला आपण यूज केला. 3 डायरेक्शनने व्हॅरी करत असेल तर हाच फॉर्म्युला तुम्हाला काय करायचा आहे यूज करायचा आहे. ठीक. त्याच्यानंतर वर्क डन बाय द स्प्रिंग. काय वर्क डन अंडर द ग्रॅव्हिटी पण असतं. वर्क डन अंडर द ग्रॅव्हिटी
ओके, वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, तर वर्क डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी इज इक्वल्स टू आपण काय फॉर्म्युला यूज करतो, mgh हा फॉर्म्युला काय करतो, यूज करतो. त्यानंतर वर्क डन बाय द स्प्रिंग, वर्क डन स्प्रिंगला जर तुम्ही एक्स डिस्टन्सने कॉम्प्रेस करत असाल किंवा एक्स डिस्टन्सने इलॉंगेट करत असाल, काय करत असाल, एक्स डिस्टन्सने इलॉंगेट करत असाल किंवा एक्स डिस्टन्सने कॉम्प्रेस करत असाल, तर त्या स्प्रिंगमध्ये जे केलेलं वर्क डन आहे ते वर्क डनच काय होतं, पोटेन्शियल एनर्जीमध्ये स्टोअर होतं. पण आपल्याला फक्त वर्क डन विचारलं आहे की जर तुम्ही एक्स डिस्टन्सने जर का इलॉंगेट आणि कॉम्प्रेस करत असाल तर किती वर्क डन करावं लागेल त्या स्प्रिंगवरती, तर 1/2 kx². किती वर्क डन करावं लागतं रे, तर वर्क डन इज इक्वल्स टू 1/2 kx². आपण इथे लिहिले बघा. तर जर तुम्ही स्प्रिंगला एक्स डिस्टन्सने कॉम्प्रेस किंवा एक्स डिस्टन्सने इलॉंगेट करत असाल तर वर्क डन इज इक्वल्स टू 1/2 kx². ठीक आहे. x1 to x2 जर का तुम्ही काय करत असाल, स्प्रिंगला x1 पासून x2 पर्यंत जर इलॉंगेट करत असाल, म्हणजे इनिशियल x1 आहे, फायनल x2 आहे, बरोबर. मग x1 to x2 जर इलॉंगेट करत असाल तर 1/2 k x2चा स्क्वेअर मायनस x1चा स्क्वेअर याने वर्क डन कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजे काहीतरी ऑलरेडी पहिले इलॉंगेशन आहे, किती आहे, x1, तिथून पुढे तुम्ही x2 पर्यंत इलॉंगेट करत असाल तर हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. आणि नॅचरल लेंथ पासून जर इलॉंगेट करत असाल तर आपण पहिला वाला बघितला आहे, एनर्जी, बरोबर. कॅपॅसिटी टू डू वर्क, वर्क करण्याची जी कॅपॅसिटी असते त्याला आपण एनर्जी म्हणतो, बरोबर. एनर्जी असेल तरच बॉडी काय करू शकते, वर्क करू शकते. वर्क एनर्जी स्केलर क्वांटिटी आहे, जूलमध्ये, अर्गमध्ये, किलोवॅट अवर्समध्ये, कॅलरीमध्ये, इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आपण काय करतो, एनर्जीला मेजर करतो, बरोबर. काय दोन टाईपच्या एनर्जी आहेत, मेकॅनिकल आणि नॉन मेकॅनिकल, बरोबर. कायनेटिक एनर्जी, मग मोशनमुळे जी एनर्जी बॉडी पजेस करते त्या एनर्जीला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो, जिचा फॉर्म्युला काय आहे रे बाळा, 1/2 mv², बरोबर ना. कायनेटिक एनर्जी ही ऑलवेज पॉझिटिव्ह असते किंवा झिरो, पण निगेटिव्ह कधी नसेल. निगेटिव्ह असेल का, नाही. कायनेटिक एनर्जी कशावरती डिपेंड करते, फ्रेम ऑफ रेफरन्सवरती डिपेंड करते, हे फार महत्त्वाचं आहे, बरोबर. त्यानंतर रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम, हे पण फार महत्त्वाचे आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू असतो p² डिवायडेड बाय 2m किंवा मोमेंटम इज इक्वल्स टू काय असतो तुमचा √2 × m × कायनेटिक एनर्जी, बरोबर. इथे जर बघितलं तर कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू p². जर चेंज हा लेस दॅन 5% असेल तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता k1/k2 इज इक्वल्स टू p1/p2चा होल² किंवा डेल्टा, याला डायरेक्टली लिहिता येईल काय, डेल्टा k डिवायडेड बाय k इज इक्वल्स टू 2 × डेल्टा p डिवायडेड बाय, इथे लिहिलं आहे आपण बघा, स्मॉल चेंज असेल तर डेल्टा k डिवायडेड बाय k इज इक्वल्स टू 2 × डेल्टा p बाय p. दोन्ही साईडला 100ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला पर्सेंटेज चेंज मिळेल. कोणता चेंज मिळेल, पर्सेंटेज. ठीक आहे. यांचे जर ग्राफ ड्रॉ केले तर ग्राफ अशा पद्धतीने येते, रूट ऑफ कायनेटिक एनर्जी आणि 1/p स्ट्रेट लाईन डायरेक्टली रिलेशन येतं, याचा इन्व्हर्सली रिलेशन येतं, त्याचा बघा काय येतं तुम्हाला, निगेटिव्ह स्लोप येतो. वर्क एनर्जी थेरम, वर्क एनर्जी थेरम फार इम्पॉर्टंट आहे, कुठे पण तुम्ही लावू शकता. वर्क डन बाय ऑल द फोर्सेस ऑन द पार्टिकल इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. वर्क डन बाय ऑल फोर्सेस, बरोबर. जेवढे पण फोर्सेस बॉडीवरती वर्क करत असतील तेवढ्या सगळ्या फोर्समुळे होणारं जे वर्क डन आहे इज इक्वल्स टूच तुम्हाला मिळते चेंज इन कायनेटिक एनर्जी. तर मग वर्क डन बाय नेट फोर्स इज इक्वल्स टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, बरोबर. चेंज इन कायनेटिक एनर्जी तुम्हाला माहिती आहे फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी असते, बरोबर. पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन द स्प्रिंग. आता जेवढं तुम्ही वर्क करता ना, जेवढं काय करता तुम्ही वर्क करता स्प्रिंगवरती, समजा एक्स डिस्टन्स तुम्हाला इलॉंगेट करायचं किंवा कॉम्प्रेस करायचं, तर वर्क डन इज इक्वल्स टू किती आहे, तर वर्क डन इज इक्वल्स टू आहे 1/2 kx². आणि हेच वर्क डन कशामध्ये स्टोर्ड होतं, हेच वर्क डन पोटेन्शियल एनर्जीमध्ये स्टोर्ड होतं. मग वर्क डन इज इक्वल्स टू तुमची चेंज इन पोटेन्शियल एनर्जी येते, काय ते वर्क डन इज इक्वल्स टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, बरोबर. बघा इथे फायनल आणि चेंज इन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे फायनल मायनस इनिशियल, हा मायनस मायनस प्लस 1/2 kx² होऊन जाईल, बरोबर. रिलेशन बिटवीन कन्झर्वेटिव्ह फोर्स अँड पोटेन्शियल एनर्जी, तर F इज इक्वल्स टू असतो -du/dx. काय असतो, F इज इक्वल्स टू -du/dx, बरोबर ना. किंवा जर का 3 डायरेक्शनने व्हॅरी करत असेल तर du/dr लिहितो आपण, काय लिहितो, du/dr, बरोबर ना. जर का x डायरेक्शनने व्हॅरी करत असेल तर फक्त du/dx, वायने करत असेल तर du/dy आणि झेडने करत असेल du/dr. पण तिघांनी जर करत असेल तर तुम्हाला पार्शियल डिफरन्शिएशनने काय करावं लागतं, त्याला फाइंड करावं लागतं. त्यानंतर हे टाईप्स ऑफ इक्विलिब्रियम, 3 टाईपचे इक्विलिब्रियम आपल्याकडे आहे, स्टेबल, अनस्टेबल आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम.
इक्विलिब्रियम म्हणजे नेट फोर्स 0 असला पाहिजे. एफ इज इक्वल्स टू काय असला पाहिजे 0. हा पण इक्विलिब्रियम आहे. नेट फोर्स 0 किंवा du/dx काय रे 0, कारण एफ इज इक्वल्स टू du/dx आहे. एफ 0 झाला तर du/dx पण 0, du/dx. मग पहिली कंडिशन काय आहे एफ 0 du/dx 0. त्याच्यानंतर बघा स्टेबल इक्विलिब्रियम कधी असतो, जेव्हा पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते. काय असते पोटेन्शियल एनर्जी मिनिमम. आणि अनस्टेबल इक्विलिब्रियम कधी असतो, जेव्हा पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते. आणि जर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट असेल, काय असेल कॉन्स्टंट, तर न्यूट्रल इक्विलिब्रियम असतो. आता कसा ओळखायचा स्टेबल इक्विलिब्रियम, जर का सेकंड डिफरन्शिएशन ग्रेटर दॅन 0 असेल तर तुमचा स्टेबल इक्विलिब्रियम. अनस्टेबल इक्विलिब्रियम जर का d²u/dx² लेस दॅन 0 असेल तर तुम्हाला मिळेल अनस्टेबल इक्विलिब्रियम. आणि सेकंड डिफरन्शिएशन 0 असेल तर कोणता इक्विलिब्रियम, न्यूट्रल इक्विलिब्रियम असतो. मेकॅनिकल एनर्जी काय असते, सम ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल. मेकॅनिकल एनर्जी इज इक्वल्स टू सम ऑफ कायनेटिक अँड पोटेन्शियल. कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. आता मेकॅनिकल एनर्जीचं कन्झर्वेशन कधी होतं, कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी इज ॲप्लिकेबल ओनली व्हेन वर्क इज डन बाय द कन्झर्वेटिव्ह फोर्स. कोणता फोर्स वर्क करत असेल, कन्झर्वेटिव्ह फोर्स वर्क करत असेल तरच बॉडीची टोटल मेकॅनिकल एनर्जी काय होते, कन्झर्व होते. म्हणजे मेकॅनिकल एनर्जी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. मेकॅनिकल एनर्जी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय, इनिशियल इज इक्वल्स टू फायनल. इनिशियल काय आहे, इनिशियल मेकॅनिकल एनर्जी काय आहे, कायनेटिक प्लस पोटेन्शियल आहे. मग इनिशियल कायनेटिक प्लस इनिशियल पोटेन्शियल इज इक्वल्स टू फायनल कायनेटिक प्लस फायनल पोटेन्शियल. याने बरेच काही आपल्याला काय करता येईल रे, बरेचसे एक्झाम्पल्स याने आपल्याला सॉल्व्ह करता. वर्क एनर्जी थेरम आणि कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी लावून तुम्ही बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. पॉवर, रेट ऑफ डुईंग वर्क इज डिफाईन ॲज अ पॉवर. तर पॉवर इज इक्वल्स टू काय बनेल रे फॉर्म्युला, वर्क डिवायडेड बाय टाइम. बरोबर. तर डिफरंट वर्क जर तुम्ही बघितले, तुम्ही याला mgh डिवायडेड बाय टी, याच्यावरतीच यावर्षी क्वेश्चन विचारलाय. पॉवर इज इक्वल्स टू mgh/t. बरोबर ना. त्यानंतर तुम्ही यालाच वर्क डनलाच काय लिहू शकता, चेंज इन कायनेटिक एनर्जी लिहू शकता. तर चेंज इन कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय टाइम. असे डिफरंट टाइप्स ऑफ फॉर्म्युले बनतील. यावर्षी mgh/t वरती प्रश्न विचारला डायरेक्ट. बरोबर ना. पॉवर इज इक्वल्स टू पॉवर विचारली mgh डिवायडेड बाय टी वरती. तर पॉवर युनिट्स तुम्हाला माहीतच आहे, आपण कशामध्ये मेजर करतो पॉवरला. तर पॉवरला आपण मेजर करतो वॅट्समध्ये. आणि हॉर्स पॉवरसुद्धा युनिट आहे, प्रॅक्टिकल युनिट ऑफ पॉवर आहे. ठीक आहे. 1 हॉर्स पॉवर इज इक्वल्स टू 746 वॅट असतो. इफिशियन्सी काय आहे, इफिशियन्सी असते आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवरचा रेशो. बरोबर ना. तर इफिशियन्सी इज इक्वल्स टू आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर. दोन्ही साईडला जर तुम्ही 100ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला पर्सेंटेज इफिशियन्सी मिळेल इज इक्वल्स टू पी आउट डिवायडेड बाय पी इन इंटू काय करावं लागेल 100. तुम्हाला पर्सेंटेज इफिशियन्सी मिळते. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, जर का आता हा ग्राफ तुम्हाला दिलाय, जर ग्राफचा एरिया आपण फाइंड केला, काय फाइंड केला, जर तुम्हाला कोणता ग्राफ दिलाय, पॉवर आणि टाइम ग्राफ दिलाय, पीटी ग्राफ दिलाय. कोणता ग्राफ दिलाय तुम्हाला, पीटी. बरोबर ना. तर पीटी ग्राफचा जर आपण एरिया कॅल्क्युलेट केला तर काय मिळतं आपल्याला, वर्क डन मिळतं. काय मिळतं, वर्क डन. कोलिजन कशावरती येऊ आता, कोलिजन. बरोबर. 3 टाईपचं कोलिजन आपल्याकडे आहे. बरोबर. इलास्टिक कोलिजन, इनइलास्टिक कोलिजन आणि प्लास्टिक कोलिजन. बरोबर. तर इलास्टिक कोलिजन म्हणजे ज्याच्यामध्ये एनर्जीचा लॉस होत नाही. बरोबर. आणि तिन्ही पण कोलिजनमध्ये कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, तिन्ही पण कोलिजनमध्ये मोमेंटमचं काय होतं, कन्झर्वेशन होतं. बरोबर ना. इलास्टिक कोलिजन बघितलं तर त्याच्यामध्ये एनर्जीचा, कायनेटिक एनर्जीचा लॉस होत नाही, कारण इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू फायनल कायनेटिक. बाकी 2मध्ये एनर्जीचा लॉस होतो, कायनेटिक एनर्जीचा लॉस होतो. म्हणजे इनिशियल इज इक्वल्स टू फायनल आपल्याला लिहिता येत नाही. मग आपण डायरेक्ट बघू, 2 मास आहे, मुव्हिंग विथ स्पीड u1, मुव्हिंग विथ स्पीड u2, 2 बॉडी जिथे कोलाइड होतात. तर कोलिजन नंतर त्यांचा स्पीड आपल्याला विचारला जातो. तर हे 2 स्पीडचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे, v1 आणि v2. हे कोणत्या कोलिजनसाठी आहेत, इलास्टिक कोलिजन. कोणतं कोलिजन, इलास्टिक कोलिजन. ठीक आहे. इलास्टिक हेड ऑन कोलिजन हेच फॉर्म्युले आहेत. हे 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं, जर का इलास्टिक कोलिजन असेल आणि दोघांचे जर मास सेम असतील, दोघांचे मास जर काय असतील सेम. बरोबर. m1 इक्वल टू काय आहे, m2 आहे, आणि इज इक्वल्स टू काय आहे, m आहे. तर त्यांच्या व्हेलॉसिटीज एक्सचेंज होतात आफ्टर द कोलिजन. काय होतात, व्हेलॉसिटीज एक्सचेंज. म्हणजे पहिल्या बॉडीची व्हेलॉसिटीला दुसऱ्या बॉडीला जाते आणि दुसऱ्या बॉडीची व्हेलॉसिटी पहिल्या बॉडी. बघा v1 इज इक्वल्स टू काय आला, u2 आणि v2 इज इक्वल्स टू काय आला, u1. पण हे कधी होतं, जर दोन्ही बॉडीचे मास सेम असतील. इलास्टिक कोलिजन असेल आणि दोन्ही बॉडीचे जर मास सेम असतील तर कोलिजन नंतर दोन्ही बॉडीच्या व्हेलॉसिटीज एक्सचेंज होतात. पहिल्या बॉडीची दुसऱ्या बॉडीला जाते आणि दुसऱ्या बॉडीची पहिल्या बॉडीला येते. कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन, रिलेटिव वेलोसिटी ऑफ सेपरेशन टू द रिलेटिव वेलोसिटी ऑफ अप्रोच, E इज बराबर v2 मायनस v1 डिवायडेड बाय u1 मायनस u2. जर इलास्टिक कोलिजन असेल तर इलास्टिक कोलिजनसाठी E ची व्हॅल्यू 1 असते.
काय असते, इलास्टिक कोलिजन असेल तर ईची व्हॅल्यू काय असते 1 असते. आणि जर 1 असेल तर का रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन इक्वल टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच येणार, मग ई इज इक्वल्स टू 1. बरोबर. त्याच्यानंतर जर का प्लास्टिक कोलिजन असेल तर ईची व्हॅल्यू 0 असते. आणि जर का इन इलास्टिक कोलिजन असेल तर ई हा लेस दॅन 1 असतो. काय असतो, ई हा लेस दॅन 1. ठीक आहे. कोलिजन इन अ 2 डायमेन्शन. बरोबर. इन इलास्टिक कोलिजन आहे, काय आहे, इन इलास्टिक मोमेंटमचं कन्झर्वेशन होतंच, मोमेंटमचं काय होतं, पण कायनेटिक एनर्जी कन्झर्व होणार नाही. इनिशियल कायनेटिक एनर्जी इज ग्रेटर दॅन फायनल कायनेटिक एनर्जी असते. बरोबर. हे आहे तुमचं प्लास्टिक कोलिजन म्हणतो. बघा, कोलिजन नंतर जर का दोन बॉडी सेपरेट करत नसतील, काय करत नसतील, सेपरेट, बरोबर ना, तर त्याला आपण प्लास्टिक कोलिजन म्हणतो. म्हणजे कोलिजन नंतर दोन्ही बॉडी सोबत मूव्ह करतात, एका कॉमन वेलॉसिटीने मूव्ह करतात, बरोबर ना, त्याला म्हणतो आपण कोणतं कोलिजन, प्लास्टिक कोलिजन. मग मोमेंटमचं कुठलंही कोलिजन असू द्या तुम्ही, मोमेंटमचं काय होतं, कन्झर्वेशन होतं. इनिशियल मोमेंटम इज इक्वल्स टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम काय येणार, m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल्स टू फायनल मोमेंटम. दोन्ही तर सोबत मूव्ह करता येतात एकाच वेलॉसिटीने, तर m1 प्लस m2 इंटू काय येणार रे, हा v. बरोबर ना. लॉस इन कायनेटिक एनर्जी, तुम्हाला लॉस इन कायनेटिक एनर्जी सुद्धा विचारल्या जाते. तर इथून तुम्हाला कॉमन वेलॉसिटी विचारल्या जाते. ही आहे तुमची v म्हणजे कॉमन वेलॉसिटी. आणि त्या व्हीचं फॉर्म्युला काय बनेल रे बाळा, मग v इज इक्वल्स टू m1 u1 प्लस m2 u2 डिवायडेड बाय काय बनतो, हा m1 प्लस m2 बनतो. लॉस इन कायनेटिक एनर्जी सुद्धा विचारल्या जातं. तर लॉस इन कायनेटिक एनर्जी काय कशी फाइंड करणार, इनिशियल कायनेटिक एनर्जी मायनस फायनल. का, कारण इनिशियल जास्त असते फायनलपेक्षा. बरोबर. ठीक आहे. इथे सुद्धा इन पार्शियली किंवा ज्याला आपण इन इलास्टिक कोलिजन म्हणतो, काय म्हणतो, इन इलास्टिक कोलिजन. याच्यामध्ये ईची व्हॅल्यू लेस दॅन 1 असते. बरोबर. ई काय असतो बघा, ग्रेटर दॅन 0 आणि लेस दॅन काय असेल, 1 असेल. याच्यामध्ये सुद्धा कायनेटिक एनर्जीचा लॉस होतो. बरोबर. इनिशियल कायनेटिक एनर्जी जास्त असते कोणापेक्षा, फायनल कायनेटिक एनर्जीपेक्षा. बरोबर. सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास काय ते सांगायची गरज नाही. बरोबर. ज्या एका पॉईंटला होल मास बॉडीचा कॉन्सन्ट्रेटेड असतो, सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड दॅट पॉईंट नोन ॲज अ सेंटर ऑफ मास. कॉर्डिनेट्स ऑफ सेंटर ऑफ मास. बरोबर. 3 फॉर्म्युले, एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट, झेड कॉर्डिनेट. बरोबर ना. ठीक आहे. एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट आणि काय आला तिसरा तुमचा झेड कॉर्डिनेट्स पण येणार. जर का मग एक्स कॉर्डिनेट कसं फाइंड करतो आपण, m1 x1. आता हे पार्टिकलचे कॉर्डिनेट बघा, हा पहिला पार्टिकल आहे, कॉर्डिनेट्स काय येतं x1 y1, z1 पण लिहूया. काय लिहूया इथे, z1. इथे पण काय लिहूया, z3 असेल. इथे काय असेल तुमचा z2 असेल. बरोबर. ते पार्टिकल्स आहेत ज्यांचे कॉर्डिनेट्स आपल्याला दिले, याच्यावरून आपल्याला सेंटर ऑफ मासचे कॉर्डिनेट्स विचारले जातात. तर सेंटर ऑफ मासचा एक्स कॉर्डिनेट कसा फाइंड करणार तुम्ही, m1 x1 प्लस m2 x2 प्लस m3 x3 डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3. सेकंड वाय कॉर्डिनेट कसा, m1 y1 प्लस m2 y2 प्लस m3 y3 डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3. तसंच झेड कॉर्डिनेट सुद्धा तुम्ही फाइंड करू शकता. झेड CM इज इक्वल्स टू काय येणार, m1 z1 प्लस m2 z2 प्लस अप टू mn इंटू zn. बरोबर. डिवायडेड बाय काय रे, m1 प्लस m2 प्लस m3 प्लस अप टू काय येणार तो mn. बरोबर. असे आपण सेंटर ऑफ मासचे कॉर्डिनेट्स काय करू शकतो, फाइंड करू शकतो. ठीक आहे. कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन जर असेल, बरोबर, तर सेंटर ऑफ मास आर इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ आर इंटू DM डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ DM. थोडा इंटिग्रेशनचा सहारा आपल्याला घ्यावा लागतो कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन असेल तर. ठीक आहे. क्वेश्चन्स आहे, काय आहे तर क्वेश्चन्स. बरोबर. सेंटर ऑफ मास, आता इथे काय करतो आपण, एक शॉर्टकट यूज करतो. त्या शॉर्टकटने काय करू शकतो आपण, याला हा फॉर्म्युला न लावता तुम्ही शॉर्टकटने करू शकता. शिफ्ट इन अ सेंटर ऑफ मास, शिफ्ट इन अ सेंटर ऑफ मास. बघा शॉर्टकट तुम्हाला लिहून दिला. हा तुम्ही 2D बॉडीसाठी लावू शकता. कोणत्या बॉडीसाठी लावू शकता, 2D बॉडीसाठी. 2D बॉडीमध्ये काय येणार मग तुमची, डिस्क येणार, प्लेट येणार, स्क्वेअर प्लेट येणार. बरोबर. तर शिफ्ट इन अ सेंटर ऑफ मास इज इक्वल्स टू स्मॉल ए डिवायडेड बाय कॅपिटल ए. स्मॉल ए म्हणजे रिमूव्ह पोर्शनचा एरिया, कॅपिटल ए म्हणजे कंप्लीट एरिया, मायनस काय रे, स्मॉल ए रिमूव्ड पोर्शनचा एरिया इंटू डी. डिस्टन्स बघा काय लिहिले इथे, एरिया ऑफ द रिमूव्ड बॉडी ए, एरिया ऑफ द ओरिजिनल बॉडी. बरोबर. ठीक आहे. त्यानंतर डी काय असतो, डी डिस्टन्स बिटवीन द 2 सेंटर्स असतो. काय असतो, डिस्टन्स बिटवीन द, म्हणजे जी ओरिजिनल बॉडी आहे आणि जी रिमूव्ड बॉडी आहे त्यांच्या सेंटरमधलं डिस्टन्स म्हणजे काय असतं, डिस्क, डी असतं. मग आता तुम्ही जर का डिस्कमधून डिस्क रिमूव्ह करत असाल तर तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. बघा शिफ्ट इन अ सेंटर ऑफ मास आर स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल आर स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर इंटू डी. बरोबर ना. कॅपिटल स्मॉल आर स्क्वेअर म्हणजे छोट्या डिस्कचा एरिया जी रिमूव्ह करताय ती, कॅपिटल आर म्हणजे जी ओरिजिनल डिस्क आहे तिचा एरिया, डी म्हणजे दोन्ही सेंटर्समधलं डिस्टन्स. बघा इथे आपण अप्लाय करू शकतो. बघा एवढं करण्याची गरज नाही. मोठ्या डिस्कचा रेडियस किती आहे, ए आहे.
बरोबर ना. कॅपिटल आर इज इक्वल्स टू काय दिलं आहे तुम्हाला, तर कॅपिटल आर इज इक्वल्स टू ए आहे आणि स्मॉल आर इज इक्वल्स टू किती आहे रे, a/2. आणि दोन्ही सेंटरमधलं डिस्टन्स बघा, ओरिजिनल डिस्टचं सेंटर हे आहे आणि रिमूव्ह डिस्टचं सेंटर हे आहे. तर यांच्यामधलं जे डिस्टन्स असते याला आपण डी म्हणतो. का डी इज इक्वल्स टू a/2 येणार काय ना, डी इज इक्वल्स टू a/2. तर तुम्ही डायरेक्ट आता अप्लाय करू शकता. काय मग, फर्स्ट शिफ्ट इन सेंटर ऑफ मास इज इक्वल्स टू स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर मायनस स्मॉल आर, बरोबर ना, स्क्वेअर आहे आर स्क्वेअर इंटू काय आहे डी. स्मॉल आर किती आहे तर a/2 आहे, किती आहे a/2, त्याचा स्क्वेअर करा तर तो येणार a²/4. हा किती आहे a² मायनस a²/4 इंटू डी किती आहे रे a/2, किती आहे a/2. याला सॉल्व करा, याला जर सॉल्व केलं तर हा येणार a²/4, हा येणार 3a²/4 इंटू a/2. a²/4 आणि a²/4 काय होणार, कॅन्सल, आन्सर येणार a/6. म्हणजे इथून हा सेंटर ऑफ मास काय होणार, इकडे शिफ्ट करणार, इकडचा पोर्शन रिमूव्ह करताय ना, किती येणार रे, हा a/6 शिफ्ट करणार. इथे बघा a/6 आलंय का, हा शॉर्टकट तुम्ही डायरेक्ट लावू शकता जर का तुम्ही डिस्कमधून डिस्क रिमूव्ह करत असाल तर. जर का तुम्ही व्हॉल्युमॅट्रिक बॉडीसाठी बघा, जर का स्पिअरमधून स्पिअर रिमूव्ह करत असाल तर डायरेक्ट तुम्ही यूज करा r³ डिवायडेड बाय r³ मायनस r³ इंटू डी. इथे ते एक्झाम्पल सुद्धा घेतले आपण, ठीक आहे. त्यानंतर मोशन ऑफ सेंटर ऑफ मास, ही झाली पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास, याने आपण पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास फाइंड करतो. त्यालाच जर तुम्ही डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास मिळेल आणि त्यालाच जर तुम्ही डिफरन्शिएट केलं तर काय मिळेल तुम्हाला, ॲक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास, बरोबर. इथे एक एक्झाम्पल सुद्धा आपण घेतला, बरोबर ना. तुम्हाला सेंटर ऑफ मासचा ॲक्सेलरेशन काय करायचं, फाइंड करायचं. मग सेंटर ऑफ मासचा ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू m1a1 प्लस m2a2 डिवायडेड बाय m1 प्लस m2. त्याने तुम्ही काय शकता, पण यांचं ॲक्सेलरेशन तुम्हाला काढावं लागेल. मग याचा ॲक्सेलरेशनसाठी फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे, m2 मायनस m1 इंटू जी डिवायडेड बाय काय रे m1 प्लस काय येणार तो m2. आणि या बॉडीचं आणि या बॉडीचं दोघांचं पण ॲक्सेलरेशन सेम येणार, म्हणजे a1 इज इक्वल्स टू a2 का, a1 इज इक्वल्स टू a2. मग दोघांची व्हॅल्यू इथून फाइंड करा, याच्यामध्ये पुट करा, तुम्हाला सेंटर ऑफ मासचं ॲक्सेलरेशन मिळेल, ठीक आहे. काही क्वेश्चन्स आहे, जसं बघा नेट फोर्स जर आपण 0 केला, एफ नेट इज इक्वल्स टू 0, तर ॲक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास काय 0, आणि ॲक्सेलरेशन 0 म्हणजे वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काय कॉन्स्टंट असते, बरोबर ना. फार महत्त्वाचं आहे, जर का आपण बॉडीवरचा नेट फोर्स 0 जर केला तर सेंटर ऑफ मासचा ॲक्सेलरेशन 0, वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास रिमेन्स कॉन्स्टंट असते, बरोबर. मग काही क्वेश्चन्स आपण विचारले की नेट फोर्स ऑन द सिस्टम इज 0, देन सेंटर ऑफ मास इज ॲट रेस्ट. मग तो रेस्ट असेल का, तर मे बी रेस्ट असू शकतो, मोशनमध्ये पण असू शकतो, मुव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी, बरोबर ना. म्हणून आपण मे बी लिहिलं, मे बी रेस्ट, बरोबर ना. त्यानंतर नेट फोर्स ऑन द सिस्टम इज 0, देन सेंटर ऑफ मास इज मुव्हिंग, मे बी रेस्ट पण असू शकते, बरोबर ना. एफ नेट ऑन द सिस्टम इज 0, देन द वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास रिमेन्स कॉन्स्टंट. यस, एकदम बरोबर आहे. जर का नेट फोर्स 0 असेल तर सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी काय असते, कॉन्स्टंट असते. थँक्यू.